किती पण म्हणू देत बघा, एकादशी दुप्पट खाशी, काय तिकडं लक्ष द्यायचं नाही. 30-30 शाबूची खिचडी वडे खाऊन जर बोर झाला असाल की नाही, तर असे आप्पे करायचे. कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही की हे उपवासाचे आप्पे आहेत ते. तर काय करायचं बघा, 1 वाटी वरईचं तांदूळ घ्यायचं, अर्धी वाटी शाबू घ्यायचा. आता कढईत का नाही खमंग हे दोन्ही पण भाजून घ्यायचंय. कुठेही काय गडबडीनं का नाही, तर गॅस तेवढा मोठा करायचा नाही. आता जरा थंड झालं की नाही की हे मिक्सरच्या भांड्यात मग बारीक करून घ्यायचं. याच्यातच का नाही अर्धी वाटी बघा दही घालायचंय, पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. नंतर 15 मिनिटं तरी आपल्याला बघा झाकून ठेवायचंय. याच्यातच मग एखादी मिरची, शेंगदाण्याचा जाडसर कूड घालायचा आणि एक किसलेला बटाटा का नाही चांगला कचकटून पिळून याच्यात घालायचा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि चिमूटभरच बघा खायचा सोडा घालायचा. आता आमच्यात उपवासाला हे चालत नाही, ते चालत नाही, नुसती उगाच बडबड करण्यापेक्षा का नाही सरळ ते स्किप करा. आप्याच्या भांड्यात मग तूप घालायचं, मिश्रण घालायचं. आता मला आवडतं म्हणून मी वरून का नाही मिरची पावडर पण भुरभुरले, झाकण ठेवायचं.